महिला बाल विकास अध्यक्ष महोदय, महिला बाल विकास करता म्हणून इथं 36,000 कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे, पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणींकरता 36,000 कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये? 31,907 कोटी रुपये. म्हणजे 31,907 कोटी रुपये महिला बाल कल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद आणि त्यातले 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार. हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुम्हालाच माहिती. क्रीडा विभागाला आपण फक्त 537 कोटी रुपये फक्त दिले दादा. आपण म्हणाल की मी पुरवणी मागण्यामध्ये करणार आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभागाला फक्त 537 कोटी, एवढा दमदार माणूस, सगळ्याचा चांगला वागणारा माणूस, कधीही कोणाशी वाईट न वागणारा माणूस, खरा खेळ खेळणारा माणूस, त्याला 537 कोटी रुपये. त्याने एवढा चांगला खेळ खेळला खेडमध्ये, इंदापूरमध्ये आपण बघताय, आणि त्याला विचारला फक्त 537 कोटी. आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त 5 कोटी रुपये, दुग्ध व्यवसायाला फक्त 5 कोटी रुपये. हे आपलं दाबा आपण दिलेली आकडेवारी आहे, मी घेतलेली नाही. दुग्ध व्यवसायाला 5 कोटी रुपये. मराठी भाषेचा फार आपण गौरव करतोय. आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. पुऱ्या वर्षाकरता 225 कोटी रुपये. खार भूमी दादा, कोकणाचा आपण उल्लेख नाही केलात, मी कोणाच्या विरोधात नाही, पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं 720 किलोमीटरचा भाग असल्यामुळं खार भूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते. पण तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला, मला कोणाबद्दलही द्वेष नाही, पण इथं तुम्ही कोकणामध्ये दादा त्या खारभूमीच्या विकासाला सुद्धा पैसे द्या, हे तुम्हाला मागतो. फक्त दिलेला किती? 113 कोटी रुपये. 113. कामगार, आज आपण कामगारांचं सांगतोय 50 लाख रोजगार करणार, 40 लाख लोकांचा रोजगार करणार. आपण सांगतोय 40 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करणार आणि 50 लाख रोजगार आम्ही तयार करणार. जादूगार सरकार. आणि पैसे किती दिलेत? 171 कोटी रुपये, फक्त 171 कोटी. पशुसंवर्धन करता 390 कोटी. अशा पद्धतीच्या ह्या रकमा फक्त तुम्ही दादा दिल्यात. वास्तविक हे प्रगत राज्याचं हे लक्षण नाही. हे प्रगत राज्याचं लक्षण नाही. ज्या ठिकाणी मूलभूत अशा पद्धतीच्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या मूलभूत गरजा गोष्टी पूर्ण करून महसुलामध्ये वाढ करण्याची जिथं आवश्यकता आहे तिथं मात्र आपण हात आखडता घेतलेला. आणि म्हणून याचा पुन्हा एकदा कधीतरी विचार करण्याची गरज आहे. मी फार काय या ठिकाणी राजकारणावर बोलायचं ठरवलं होतं, पण राजकारणाचं मी जनरली बोलत नाही दादा. परंतु आपण या ठिकाणी आम्हाला कोकणाला विमानतळाचा उल्लेख केला. मागे दिलेले 147 कोटी रुपये फक्त खर्च होत आहेत म्हणून सांगतायत. आज रत्नागिरी सारखा जिल्हा आहे, प्रगत जिल्हा आहे, एक फक्त रस्त्याची वाहतूक सोडली तर रेल्वेची वाहतूक फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. जर विमानतळ जादा लवकर जर कार्यान्वित झाला तर आम्हाला खूप त्याचा फायदा होईल. कारण जवळपास तुम्ही जरी म्हटलं असला की चिपीचा विमानतळ तो सिंधुदुर्ग आहे, तोपर्यंत आम्ही सिंधुदुर्गाला पोहोचण्यापर्यंत आम्ही मुंबईमध्ये बाय रोड पोहोचू, इतका तो लांबचा आहे. आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं तो विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा. तुम्ही नेहमीच प्रत्येक वेळी सांगता तशा तळमळीनं तुम्ही काम देखील करता. मी तुमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. आजही मी तुमच्या समोर बसत असताना मी तुमची भावना बघत असतो की आपण कोकणाला काहीही देत नाही असं तुम्ही नेहमी सांगत असता. इतर भागाला देतो तसं कोकणाला काही देत नाही. कोकण सबसिडी घेत नाही. कोकणामध्ये बँकेचं कर्ज घेतलं तर एका पैशानं बुडवत नाही. त्यामुळे कधी मदत करायची वेळ आली तर त्याचे हप्ते रिशेड्यूल वगैरे करायचे असेल तर कोकणाला संधीच देता येत नाही. कोकण कोणाचाही महसूल बुडवत नाही. पण दादा 3 गोष्टी करता मी सभागृहामध्ये 10 वर्ष, सरकार कोणाचाही असू दे, माझी भावना कधी बदलत नाही, माझे विचार कधी बदलत नाही. मी 10 वर्ष 3 गोष्टींकरता तुमच्याकडे प्रामाणिकपणे हट्ट धरतोय की कोकणाची आर्थिक वृद्धीकरण जर करायचं असेल, कोकणाचं अर्थकारण जर सुधारायचं असेल तर पर्यटन, मत्स्य आणि त्या ठिकाणी फळबागा, या 3 गोष्टींकरता तुम्ही दादा कधीतरी स्पेशल पॅकेज द्या. ते परतीचं द्या. आम्हाला कायमस्वरूपी देऊ नका. मी स्पष्टपणे सांगतो, आम्हाला नको कोणाचा उधार, आम्हाला नको कोणाचं कर्ज. आम्हाला 5 वर्षाकरता तुम्ही 20,000 कोटी रुपये, जे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे, ज्या आम्हाला मूलभूत सोयी सुविधा करायच्या आहेत, त्याच्याकरता 20,000 कोटी रुपये आज 10 वर्षे मी मागतोय. 20,000 ते परत बोलीवर घ्या, परत फेडीवर घ्या. कारण आमचा कोकण म्हणजे डॉलर भूमी आहे.